पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि विद्येचं माहेरघर आता राजकीय आखाडा बनलंय। प्रभाग क्रमांक 9 मध्ये तर समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत। भाजपने तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची साथ घेतलेले अमोल बालवडकर यांनी आज बानेर बालेवाडीत अक्षरशः वादळ निर्माण केलं। सुतारवाडीत झालेल्या भव्य शक्ती प्रदर्शनाने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे। नेमकं काय आहे हा प्रचाराचा धडाका? पाहुयात हा विशेष रिपोर्ट। पुण्याचा प्रभाग क्रमांक 9 बानेर बालेवाडी, पाषाणसूस आणि सुतारवाडीचा हा परिसर सध्या राजकीय उष्णतेने तापलाय। निमित्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांची ही भव्य पदयात्रा। सुतारवाडीतील ऐतिहासिक भैरवनाथ मंदिरापासून या पदयात्रेला सुरुवात झाली। काम करत आलोय, काम करत राहू हा बुलंद नारा देत बालवडकर आज थेट जनतेच्या दरबारात उतरलेले आहेत। विशेष म्हणजे भाजपने तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या बालवडकरांनी या पदयात्रेतून आपलं तगडं आव्हान उभं केलंय। अमोल बालवडकरांच्या या बंडखोरीमुळे आणि राष्ट्रवादीच्या ताकदीमुळे प्रभाग 9 मधील प्रस्थापित समीकरणं आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जातेय। भाजपने तिकीट नाकारण्याची चूक केली की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। आता जनता कुणाच्या पारड्यात मत टाकते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।